खेड तालुक्यातील गेल्या 4 पिढ्यांहून अधिक चालत आलेली सर्वात जुनी पेढी, विश्वासीच परंपरा, सोने चांदी हिरे मोती दागिने नवग्रह खडे मिळण्याचे एकमेव ठिकाण वापगावकर लक्ष्मी ज्वेलर्स, प्रोप्रा परेश माऊलीशेठ वापगावकर, बाजारपेठ पेशी शेजारी, राजगुरुनगर, 9850919999। या इथे मी आता राजगुरुनगरच्या राम मंदिराच्या इथे आहे। माझ्यावरती राम मंदिर आहे। पुरातत्व विभागाकडून आता इथे डागडुजीचं काम चालू आहे। चांगले राम मंदिर बनतंय। माझ्या मागे रामेश्वर मंदिर आहे आणि या इथून राजगुरुवाडा, प्रचंड मोठी झाडी, नदी, पूल आणि या इथे मागे जर आपण पाहिलं तर आपल्या लक्षात येईल एक गोठा आहे। 2-3 गायी इथे आहेत। मात्र गेल्या 1 आठवड्यापासून राजगुरुनगर शहरात काही ठिकाणाहून चर्चा अशी रंगवली जात होती की आपल्या परिसरात कुठेतरी गावठाणात बिबट्या आढळतोय। बिबट्या काल पडाळवाडीत आढळला। पडाळवाडीचा बिबट्याचा तो व्हिडिओ आत्ता सुद्धा माझ्या मोबाईलमध्ये आहे। त्याच्यानंतर 2 ते 3 दिवसा अगोदरपासून एक आवाज असा येत होता स्थानिकांकडून की सिद्धेश्वर मंदिराच्या मागच्या बाजूस कुठेतरी बिबट्या दिसतोय। 1 तारखेला या बिबट्याला लोकांनी पाहिल्याचे काही ठिकाणून मला फोन आले। मात्र तेव्हा इलेक्शन सुरू असल्याने आणि काही कारणामुळे बिबट्याचे ठसे सापडले नाहीत। मी त्या ठिकाणी जाऊन प्रयत्न केला, त्याचे मिळतात काय पाहिला, मात्र सापडले नाहीत, आढळले नाहीत। त्याच्यामुळे तो विषय तिथेच थांबला। आज तारीख 5 आहे। मध्यंतरीच्या 2 दिवसात गढई मैदानाच्या जवळपास म्हणजे पोलीस स्टेशनच्या त्या भागात एक बिबट्या पाहिल्याचे एका व्यक्तीने सांगितले। काल रात्री ते आज सकाळपर्यंत ह्याच गोठ्यात एका बिबट्याने एका वासराला खाल्ल्याची चर्चा सुद्धा रंगते। मी इथे आलो। सामाजिक कार्यकर्ते महेश यादव यांनी मला फोन केला की इथे पारखी यांच्या गोठ्यात काल रात्री ही घटना घडलेली आहे। मी महेश यादव यांच्याकडनं जाणून घेणार आहे। दादा, मी महेश यादव यांना विचारतो की नेमकी काय घटना आहे, काय घटना होती। दादा, नेमका काय विषय आहे? आज सकाळी येथील शेतकरी पंकज पारखे यांचा मला फोन आला होता की अशा ठिकाणी राम मंदिराजवळ यांचं वासरू बिबट्याने खाल्ल्याचा संशय होता। त्या संदर्भात आम्ही सामाजिक कार्यकर्ते 2-3 जण खाली येऊन सगळी परिस्थिती बघितली एकंदरीत। तर अशा परिस्थितीमध्ये वासरू जे आहे ते वासरू निम्मं खाल्लेलं होतं आणि निम्ममधून तोडलं होतं। म्हणजे हे काम कुत्र्याचं वगैरे नाही आहे, हे 100% हे आपल्याला लक्षात येतं। हां तर हे मोठ्या जनावराचं काम आहे। त्या हिशोबाने मी फॉरेस्टला वगैरे कळवलं आणि फॉरेस्टला कळवल्यानंतर फॉरेस्टने त्या संदर्भात काय अशी विशेष ॲक्शन घेतलेली नाही अजून तरी। फॉरेस्टचं माणसं कोणी आलेली पण नाही तिथं। दादा, तुम्ही मला मगाशी फोनवर सांगितलं आणि इथे आल्यानंतरही सांगितलं त्या बाजूला मोठी झाडी आहे, नदी आहे। तुम्हाला असे शक्यता वाटते स्थानिकांना की इथे रात्रीचा बिबट्या बाहेर निघतो अंधार झाल्यावर? त्याचा विषय काय? गावठाणात भीतीचं वातावरण आहे। या ठिकाणी लोकांना लहान मुलं आहेत, बाहेर खेळत असतात। खेड तालुक्याचा आंबेगाव तालुका झाला आहे का अशी भीती या ठिकाणी लोकांना वाटायला लागली आहे। त्या संदर्भात वन विभागाने योग्य ती पावलं उचलून पिंजरे लावून योग्य ती कारवाई करावी अशी सर्व नागरिकांची विनंती। खेड तालुक्याचा आंबेगाव तालुका झालाय का? वन विभागाच्या अधिकाऱ्यांना जेव्हा मी फोन लावला तेव्हा वन विभागाचे अधिकारी दक्ष आहेत असं तरी आत्ता दिसतंय। मात्र जर हाच बिबट्या जो नदीच्या किनाऱ्याला फिरून कुठल्या तरी प्राण्याला त्याचं भक्ष्य करतोय, जर चुकून गावठाणात आला, इथून राजगुरुनगर बाजारपेठ ही 100 मीटर अंतरावर आहे, इथून कुंभारवाडा, ब्राह्मणाळी हे 50 ते 70 मीटर अंतरावर आहेत, तर मग वन विभागाचे अधिकारी नेमके करतायत काय? हा सर्वात मोठा प्रश्न जेव्हा उपस्थित होतो तेव्हा त्याच्याही पेक्षा मोठा प्रश्न असा उपस्थित होतो, नेमके इतक्या मोठ्या संख्येने बिबटे रस्त्यावर आलेच कसे? या सर्व प्रश्नांना उत्तरे देण्यासाठी काही वन विभागाचे अधिकारी नंतर पुढे येतील सुद्धा। मात्र त्याच्यासाठी कोणाचाही बळी जाऊ नये ही प्रामाणिक इच्छा आहे। आणि जर बळी जायचे नसतील, जर स्थानिक नागरिक वन विभागाच्या सोबत असतील सहकार्य करण्यासाठी, तर मात्र वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी इथे सर्वप्रथम पिंजरे लावायला हवेत, म्हणजे कुठल्याही मुक्या प्राण्याचा बळी जाणार नाही आणि स्थानिक सुटकेचा निश्वास सोडून रस्त्यावर फिरू शकतील। कॅमेरामन वैभव वाघमारे सह सिद्धेश कर्नावट, फोकस महाराष्ट्र, राजगुरुनगर।
राजगुरुनगर शहरात एकमेव सर्व सोयी सुविधांयुक्त युनिक फिटनेस क्लबद्वारे अनेक स्त्री पुरुषांच्या आरोग्याला एक नवी दिशा व आकार देण्याचं काम उत्तम व अनुभवी फिटनेस कोच सौ नेहा व निलेश शिंदे जोडीने करतात. ऑनलाईन किंवा ऑफलाईन दोन्ही पद्धतीनं आता आपल्या उत्तम आरोग्याची आम्ही घेतो हमी. मोफत व्यायाम व आहार मार्गदर्शन. अनुभव घ्या मग अनुमान लावा. एकदा अवश्य भेट द्या. युनिक फिटनेस क्लब, माळीमळा, पंजाब नॅशनल बँक समोर, वाडा रोड, राजगुरुनगर. किंवा व्हॉट्सअपवर मेसेज करा 9011157346.